धम्मपद भिक्खुवग्गो तत्रायमादि भवतीध पन्यस भिक्खुनो इंद्रियगुत्ती संतुष्ठी पातिमोख्येच सवरो मित्ते भुज्जसु कल्याणे सुद्धा जीवे अतंदिते पटिसंतार उत्तस आचार कुशलो सिया ततो पामोज्य बहुलो दुःख संतं करी सती। ज्याला प्रज्ञा आहे अशा भिक्षूला या लोकी प्रारंभी खालील गोष्टी करावयाच्या असतात: इंद्रियांना सांभाळणे, संतोष, प्रातिमोक्षाप्रमाणे संयम, शुद्ध मार्गाने उपजीविका करणाऱ्या सावधान मित्रांची संगती, दुसऱ्यांचे आदराने स्वागत करण्याची वृत्ती, शिलाचारात कुशलता या केल्यास अपार आनंद मिळवून तू दुःखाचा अंत करशील। अर्थकथा: खास तयार करण्यात आलेला एका शामियानात एक भिक्षू त्याच्या मातेला व इतरांना धम्माचा उपदेश देत होता। ती माता तिकडे गेली असता तिच्या घरी काही चोर शिरले। चोरांचा म्होरक्या तिच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या मागोमाग शामियानाच्या ठिकाणी गेलेला होता। तिच्या घरातील चोरीचे काम पूर्ण होण्यापूर्वी जर ती स्त्री धम्मोपदेश ऐकून परत आली तर तिला ठार करण्याचा त्याचा बेत होता। त्या स्त्रीच्या नोकराणीने 3 वेळा घरात चोर शिरल्याचे कळवले, पण धम्मोपदेश श्रवण करत असताना आपल्याला तेथे येऊन त्रास देऊ नये अशी ताकीद तिने नोकराणीला दिली। या स्त्रीची धम्मावरील भक्ती पाहून चोरांचा म्होरक्या खूप प्रभावित झाला। आपल्या साथीदारांकडे जाऊन चोरलेल्या वस्तू जेथल्या तेथे परत ठेवाव्या अशी आज्ञा केली। नंतर त्या चोरांच्या टोळीतील सर्वांनी त्या धार्मिक वृत्तीच्या स्त्रीकडे जाऊन तिची माफी मागितली। त्यांचे मत परिवर्तन झाले आणि ते सर्वजण भिक्षू झाले। जेव्हा ते भिक्षू ध्यानात मग्न होते तेव्हा बुद्धांनी आपल्या दिव्य शक्तीने स्वतःची प्रतिमा त्यांच्यापुढे उभी केली। त्या प्रसंगी वरील गाथा बुद्धांनी उच्चारल्या।